वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हाय फ्रेंड्स, आज आपण आलो आहे राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिरमध्ये। तो एक अत्यंत प्राचीन असं कोकणातलं शिव मंदिर आहे। चला मी तुम्हाला दाखवते। राजापूर तालुक्यात वसलेलं एक अत्यंत सुंदर आणि पवित्र ठिकाण म्हणजे हे धूतपापेश्वर मंदिर। आणि हे मंदिर फार जुनं आहे बरं का, अगदी 1000 वर्षापूर्वीचं। हे प्राचीन मंदिर म्हणजे भाविकांसाठी एक अत्यंत श्रद्धेचं आणि शांततेचं एक उत्तम उदाहरण आहे। आणि तुम्ही पाहू शकता या मंदिराची रचनासुद्धा किती सुंदर आणि कोरीव पद्धतीने केलेली आहे। खरं तर आम्हाला वाटलं होतं की मंदिरामध्ये खूप गर्दी असेल आणि आम्हाला दर्शन मिळायला सुद्धा वेळ जाईल, पण आज खूपच पाऊस आहे, सो त्यामुळे इथे थोडी मे बी वर्दळ कमी असावी, पण त्याचा फायदा आम्हालाच झाला कारण आम्हाला एक खूप छान पद्धतीने दर्शन घेता आलं। मंदिराचं दर्शन घेतल्यावर आता आपण पाहणार आहोत धूतपापेश्वर धबधबा। विशेषतः पावसाळ्यामध्ये हा धबधबा अधिकच खुलून दिसतो। आजूबाजूची घनदाट वनराई, त्यानंतर ही उंचीवरून पडणारं पाणी, पक्ष्यांचे मधुर आवाज आणि पावसाचा आवाज इतकं सुंदर आणि इतकं निर्मळ वाटतंय ना की तुम्हाला मी हे शब्दामध्ये वर्णनही करू नाही शकत। इथे आल्यावर वेळ कसा पटापट जातो हे समजतच नाही। आज थोडा पाऊस जास्तच आहे, सो आपण आता पुढे जाऊया। तर तुम्हाला इथे हे जे दिसतंय ना, हे दत्ताचं मंदिर आहे। आपल्याला या पुलावरून या साईडला जायचं आहे। चला मी तुम्हाला दाखवते। इथे गोमातेचं दर्शन घेऊन पुढे जाताना आपल्याला अजून एक मंदिर लागतं आणि हे सुद्धा खूप सुंदर आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक धबधबा पाहायला मिळतो आणि तो सुद्धा खूप मस्त आहे। तुम्ही बघू शकता की आम्ही तिथे किती छान छान फोटोज काढलेत। हे लोकेशन तुम्हाला जर फोटोज काढायचं असेल, कोण फोटोजेनिक असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूपच मस्त आहे। त्यानंतर आता आपण या पुलावरून जाणार आहोत त्या दत्त मंदिरमध्ये। या मंदिरमध्ये बसून जर तुम्ही काही वेळ जरी प्रार्थना केलीत ना, तरी मनाला इतकी शांतता आणि समाधान लाभतं ना की ज्याचं मी वर्णन नाही करू शकत। म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला इथे येऊन ते अनुभवावं लागेल। आणि तुम्ही पाहू शकता या पुलावरून तर या मंदिरचा आणि आजूबाजूच्या परिसराचा नजारा इतका सुंदर दिसतोय। तुम्ही जर कोकणात आला असाल आणि राजापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये असाल, तेही पावसाळ्यामध्ये, तर या मंदिराला नक्कीच भेट द्या। कारण इथे आल्यावर तुम्हाला एक निसर्गाचं अत्यंत सुंदर आणि इतकं छान रूप बघायला मिळेल ना की ते ॲक्च्युली अनुभवायला खूप जास्त मजा येईल। आणि लास्ट बट नॉट लिस्ट, तुम्हाला माहिती आहे का या दत्त मंदिरमध्ये आम्हाला कोण भेटले? तर हे आहेत मिस्टर वसंत ठाकूर, ज्यांचं नाव अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे। आणि त्यांचा रेकॉर्ड हा आहे की त्यांनी आपल्या लाईफमध्ये त्यांची नखं कधी कापलीच नाही आहेत। तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये की त्यांची नखं किती वाढली आहेत आणि त्यांनी कशी ती कॅरी केली आहे। यांच्यावरती मी एक अजून व्हिडिओ बनवणार आहे, सो तुम्ही तो सुद्धा नक्की बघा। आणि फायनली माझा हा छोटासा प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा। आपण भेटू लवकरच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन प्रवासासोबत। तोपर्यंत हर हर महादेव, श्री गुरुदेव दत्त।